पद्मनाभ एक, सुरेखा ताई. दुसरं कोणी म्हणू शकतं का? हो हो, मी म्हणू शकते, मी म्हणू शकते. हा म्हणा. कोण उज्ज्वला आहे? ताई, हा, उज्ज्वला ताई उज्ज्वला. म्हणा. मी अध्याय अध्याय हम्म. अध्याय 11 आणि हा श्लोक क्रमांक आहे 5. हा म्हणा. श्री भगवान वाच पश्चिमे पार्थरूपाणि शतशोत्सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च आलं. सुचिताताई युट्यूब लिंक द्यायची राहिली. हा चालेल दादा. सुप्रिया ताई दामोदर 6, सुप्रिया ताई च अक्षरावरनं म्हणा. अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 34. हा म्हणा ताई. चंचलैः मन कृष्ण प्रमाति बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरीव सुदुष्करम्. म अक्षर आलेलं आहे. पद्मनाभ 3, उज्ज्वला ताई. किंवा आता सुरेखा ताई, तुम्ही घेऊ शकता का सुरेखा ताई? हा मग घ्या. मै अध्याय 12 म्हणू का मी? उज्ज्वला ताईच म्हणतायत का? म्हणा म्हणा हो. म्हणा. श्लोक ऐकायला नाही येते कोणाकडे पाठीमध्ये आवाज आहे. मय्यावेश्य मनो इमान् नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमामताः. तो अक्षर आलेला आहे सुचिता ताई दामोदर 7. अध्याय 2 आणि श्लोक 1 म्हणा. हा, एक मिनिट. तं तथा कृपयाविष्टं श्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदना. न अक्षर आलेला आहे पद्मनाभ 4, उमाताई. अध्याय 3 श्लोक 4. म्हणा ते. न कर्मणामनारंभ नैष्कर्म्य पुरुषो श्रुते न च संन्यासनादेव सिद्धिं समधिगच्छति. त अक्षर आलेला आहे परत एकदा दामोदर 1 व 8, सुनंदाताई. 3 श्लोक 19. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुष. श श आलेला आहे पद्मनाभ 5 वरती. दीप्तीताई. दीप्तीताई म्हणताय का? अरे हा, 5व्या 23वा श्लोक. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. र नंदिनी ताई र आलंय दामोदर 9 वरती. र अक्षर. नंदिनी ताई. नंदिनी ताई. एक मिनिट. हा, नंदिनी ताई शोधतायत. थांबा 1 मिनिट 1 मिनिट. जो अध्याय 14वा 15वा श्लोक 7वा श्लोक. कितवा श्लोक ताई? 15वा श्लोक. 7वा ना? ओके. हा. विद्धि समुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्म. अक्षर काय आलंय? म अक्षर आलेलं आहे. पद्मनाभ 1, सुरेखा ताई म्हणणार का ताई तुम्ही आता?
हो म्हणते मी शोधते हं. एक मिनिट आता कळालं मला. हा शोधा पहिल्यांदा शोधा, काही एक मिनिट मी आहे, म्हणू का? एक मिनिट. नाही नाही, मी म्हणू एकच का ताई? मिनिट. त्यांना संधी द्यायची आहे ना. त्यांनी बरं पहिलाही नव्हता म्हटलं, म्हणून थोडस आपण त्यांना वेळ देऊया. बरं. म वर्ण शोधा ताई. हो शोधते मी पहिल्यांदाच भाग घेतलाय. सगळेच पहिले, काही घाबरू नका. हा म अक्षरावरनं. बरं बरं मला जरा शोधायला जरा मोबाईल मध्ये शोधते ना त्याच्यामुळे. नाही मग वेळ लागतो. तुमच्या गटातलं कोणीतरी त्यांना मदत हा. करू मी शकतं. म्हणते ताई नाही नाही, अध्याय 58 म्हणा. एकच मिनिट. पद्मनाभ अध्याय 9वा गटामध्ये. हा अध्याय 9वा हा श्लोक 10वा. हा एक बोला, मिनिट म्हणते म्हणा. ना. मय्याध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. त अक्षर आलेलं आहे. दामोदर 10 वरती राजेश्वरी ताई. हो. अध्याय 16वा श्लोक. अध्याय किती आहे? आवाज नाही येतो. राजेश्वरी ताई तुमचा आवाज नाही येते. अध्याय कितवा म्हणाला? 18वा अध्याय 16वा श्लोक. 18वा ते 16वा श्लोक. हा म्हणा आता. आत्मानं केवलं तु यः पश्यति कृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः. दुर्मती ती. त अक्षर आलेला आहे. पद्मनाभ 2 वरती हे 3 उज्ज्वला ताई. त. हा म्हणते हा. मी म्हणू. हा म्हणा. अकराचा 33वा श्लोक आहे. अध्याय 33वा श्लोक. अध्याय कोणता? अध्याय 11 श्लोक 33. ठीक. म्हणा ताई, उज्ज्वला ताई. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते नियताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचीन्. प्राचीन न अक्षर आलेला आहे. सुप्रिया ताई. दामोदर 6. हो दामोदर 6. हो ताई. सुप्रिया ताई. हा हा. तिसरा अध्याय 4था श्लोक. हा. न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. त अक्षर आलेलं आहे. उमाताई. म्हणू का? पद्मनाभ मी म्हणू का? पद्मनाभ गट. अच्छा हा, तुम्ही म्हणा उज्ज्वला ताई. हा तर तुम्ही म्हणा. हा ठीक आहे. अध्याय आहे 3रा आणि श्लोक क्रमांक आहे 40. काय आले अंतावर? हा म्हणा ताई. अक्षर काय आले? त आले ना? 40वा नाही 41. हा 41. हा. प्रॉब्लेम. इंद्रियाणि परन्याहुर. त अक्षर इंद्रिये परम. 41. मी म्हणू का ताई? अहो मी म्हणते ना 3 अध्याय. एक मिनिट आवाज तुमचा खूप जास्त येतोय. एका वेळेस ही आता काय आहे, प्रत्येकाला संधी मिळणार आहे. त्यामुळे ताईंनी नाव ज्यांना सांगितलं त्यांनी फक्त करा. ज्यांना येतं त्यांनी फक्त हँड रेज करा. तुमच्याच गटामध्ये तुम्ही हँड रेज जर केला तर तुम्हाला लक्षात येईल की काय एक्झॅक्टली कोणाला सांगायचं आहे आणि कोणाला नाही ते. उज्ज्वला ताई तुम्ही. आणि डबल रिपीट होऊ देऊ नका श्लोक. नाही रिपीट नाहीये. हा, उज्ज्वला तेच ताई म्हणते. त अक्षर आलंय तुमच्यावरती. त आलंय. हा. श्लोक आहे. तस्मात् ताई ते सांगू नका. हा. त्याने ईच केलं त्याने. त अक्षर येत आहे का तुम्हाला उज्ज्वला ताई? अध्याय 4था आणि श्लोक क्रमांक 13वा. नाही 13वा पण नाहीये. अरे एक मिनिट मध्ये कोणी बोल.
तुमच्याच गटामधल्या उमाताईंनी हात वरती केला. 1 मिनिट आता. उज्ज्वलाताई थांबा. उमाताई म्हणा. म्हणा उमाताई. अध्याय 9 श्लोक क्रमांक 19. म्हणा. तपन्यहमं वर्षन् निगृह्णामृत सजामि च अमृतै चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. न अक्षर आलेलं आहे. सुचिताताई दामोदर 7. ओके. एक मिनिट. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामः. 1 मिनिट. अध्याय नाही सांगितला. हा सांगते 1 मिनिट. ठीक आहे. अध्याय 15 श्लोक क्रमांक 6. दुसरा म्हणते मी. अध्याय 15 श्लोक क्रमांक 6. आणि तुमचा 1 मार्क गेला ना ताई त्यामुळे. हो 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 सांगितलंय. हा जरा अध्याय 15 श्लोक क्रमांक 5. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्ति मूढा पदमव्ययं तत्. तो अक्षर आलेला आहे. आता उज्ज्वल दो की तो आलेला आहे. कुठल्या गटाचं आहे ते पण नाव सांगा ना. पद्मनाभ. तो उज्ज्वलाताई आता म्हणणार आहेत का तुम्ही? ती शोधतीये. अरे ताई 15चा चौथा म्हणा. हा म्हणते. त अक्षरावरून म्हणते. 15चा त्यांनी तुम्हाला मदत केली आहे. अध्याय 15 चौथा श्लोक सांगितलाय त्यांनी. अध्याय 15 चौथा श्लोक तुमच्याच गटातनी सांगितलंय. हो बरं ठीक आहे. म्हणते मग. हा चालतंय. हो. तत्पदं तत्परिमार्गितव्ये यस्मिन् गताः निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी. सुनंदाताई दामोदर 1. 15वा श्लोक नंबर 5. निर्माण मोहाजित झालाय ताई. 6वा श्लोक म्हणा. दुसरा 6वा श्लोक म्हणा. 6वा तो झालाय ताई. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म अक्षर आलेलं आहे. सुरेखाताई. पद्मनाभ 1. सुरेखाताई अनम्यूट करा. 14वा अध्याय 25वा श्लोक. मानापमानयोस्तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीतः उच्यते. तो अक्षर आलेला आहे. नंदिनी ताईंवर दामोदर 9. श्लोक ताई आवाज नाही आला. अध्याय 12वा श्लोक 7वा. कोणता अध्याय म्हणाल्या? 12वा श्लोक 12 अध्याय 7. तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागर बाकीच्यांनी नका म्हणू. हा काय अक्षर आलं ताई? म अक्षर आलेलं आहे. पद्मनाभ गटावरती. पद्मनाभ गटामधनं कोण म्हणू शकतं? त्यांनी हँड फक्त वरती करा. कारण आता तुमच्यामध्ये 1 नसल्यामुळे आता ते हे झालं. हा उमाताई म्हणा. 18वा अध्याय 65वा श्लोक. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामैवेष्यसि
सत्यन्ते प्लंबर येत नाही ना सत्यन्ते प्रजिजाने प्रियोसी मे. सामान आणायला म अक्षर आलेलं आहे राजेश्वरी ताई. दामोदर 10. 18वा अध्याय 26वा श्लोक. मुक्त संगो न वादी धृत्यु साहसमन्वितः सिद्ध सिद्ध्यो निर्विकार कर्ता सात्विक उच्यते. राईट. आता याचप्रमाणे आपले हा पूर्ण राऊंड झालेला आहे पहिला. आता दुसरा राऊंड सुरू करताना वैयक्तिक आहे, कोणीही गोंधळ करणार नाही, नाहीतर वैयक्तिक याच्यामुळे तुमचे सांघिक सुद्धा मार्कांवरती गुणांवरती परिणाम होईल. हा, तर त्याची काळजी घ्या. आता तुमच्या समोर 10 श्लोक म्हटले जातील 1 बाय 1. एक श्लोक म्हटला जाईल, त्याचा जो अंतिम अक्षर येईल त्याच्यावरनं पटकन ज्याला येत असेल त्यांनी फक्त असं समोर हात दाखवा. ठीक आहे. बाकीचं मी अजिबात म्हणायचं नाही, मी म्हणायचं नाही. हा, समोर. बरोबर. तेव्हा आपण अध्याय सांगायचा का? एक विचारायचं होतं. पुढच्या राऊंडला आपण अध्याय सांगायचा का? अध्याय आणि हो, श्लोक. तेव्हा पण हो अध्याय आणि श्लोक. डिजिटल हँड रेज केला तरी चालेल का, की असंच करायचं आहे? असं करा म्हणजे सोपं जातं, पटकन जातं. ठीक आहे. बस. हा आणि ताई तुमचा चेहरा पूर्ण नाही दिसत आहे. हा, ठीक आहे. मी करते आधी. चला, पहिला श्लोक तुमच्या समोर आहे. सुचिता ताई, श्लोक सांगताय ना? द्या श्लोक देताय ना? चालेल, हरकत नाही. पहिला द्या तुम्ही, मग मी घेते दुसरं. ठीक आहे. सुरुवात करा. हा. बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धभूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. भ अक्षर आलेलं आहे. भ. हा, पहिला आलाय दीप्तीताईचा. भ. दीप्तीताई म्हणा. दीप्तीताई म्हणताय ना? हा. 11चा 54वा श्लोक आहे. 11व्या अध्यायाचा 54वा श्लोक. एकच मिनिट फक्त ओपन करते. तुमचा अध्याय ऐकू नाही आला. अध्याय 11वा आणि 54वा श्लोक. हा. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. ओके. आता दुसरा श्लोक नीट ऐका. त्याच्यावरनं नाही, आता तुम्हाला असा एक श्लोक दिले जाईल, असे आपण 10 श्लोक. हा, आता मी दुसरा श्लोक देते, त्याचं जे अंतिम अक्षर येईल त्याच्यावरनं तुम्हाला हँड रेज करायचंय. ठीक आहे. बघा इकडे. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. थ वर्ण आहे का? येस. आता उमाताईंचा हात आलाय. उमाताई. एक मिनिट बोलते. हो. नंदिनी ताईंचं पण आहे. उमाताई नाहीये ताई. मग उमाताईंनी कसा केला? उमाताई मी आधीच एक्साइटमेंट मुळे केला. हा, थच नाहीये. थच्या ऐवजी ध घ्या. धनुष्याचा. धनुष्याचा. हा, आता यांनी केलंय राजेश्वरी ताई. धनुष्याचा अध्याय 18वा अध्याय. हा, श्लोक. एक मिनिट सांग. मी म्हणते धृत्यायया धार्यते मन. श्लोक क्रमांक नाही सांगितला. हा, थांबा 1 मिनिट. त्या म्हणतायत त्यांनी 18वा अध्याय सांगितलाय. म्हणा काही पहिले. चालेल. 18वा अध्याय 33वा श्लोक. धृत्यायया धार्यते मन प्राणेन्द्रिय क्रियाः योगेन व्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी. छान. विद्याताई तुम्ही म्हणताय का एक श्लोक? हो चालेल. हा, एक श्लोक तुम्ही म्हणा आता. श्री भगवानुवाच पश्य मे पार्थ रूपाणि शतशोतसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. अक्षर आलेला आहे. च वर्ण कोणाचाच हात नाही. मला यांचा आहे ना? सुप्रियाताई. हा,
6वा अध्याय 34वा श्लोक. हा हँड रेस आहे का ताई? हँड रेस हो, करून केलं. ठेवायचा. ज्यांचं लवकर दिसेल हँड त्यांना आम्ही संधी देणार आहोत. ओके, म्हणू अहो का? ताई केलं, मला एकदाही संधी दिली हा नाही. सुप्रियाताई म्हणा. हा, चंचल ही हा, बोल. मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ. हा मीच म्हंटला होता मागे. ओके, ठीक आहे. बाजूला आहे. तर झाला, मला आवाज नाही आला. मग मला परत आहे का? 7व्यातला 16वा म्हणते. हा हा म्हणा. हा म्हणा ना ताई. ओके, चालेल. नाही, चुकल्यावर मार्क कमी झाले त्यांचे, पण त्यांना चान्स देता येतो. हा ओके. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृती नोर्जुन आर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. भ अक्षर आलेलं आहे. भ भ भ अक्षर. भ अक्षर कोणी आहे? नाही, भ वरून म्हणायचंच नाहीये ते आपल्याला. नेक्स्ट श्लोक म्हणायचा आहे. अरे आहे हा, ना, भवड आहे ना. अर्चना सॉरी, हा अर्चना ताई. अर्चना अर्चना ताई. ताई, तुम्ही एक श्लोक म्हणा आता. हा, मी काय हा, बरं. प्रत्येक आपण एक 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 असं. हा म्हणा अर्चना ताई. एक मिनिट हं. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने सुनीचैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. दर्शी न न न न उज्ज्वला ताई. न न वरून म्हणायचंय का? हा का श्लोक? अध्याय. नाही, न वरूनच म्हणायचंय का? मी तुम्ही म्हणू हँड का? रेस केला ना ताई. हो मी ना. म्हणू का? सुनंदा मग ताई ते म्हणा न वरून पटकन. नाही, नुसते श्लोक म्हणायचेत ना? जो सुनंदा ताई शेवटचा म्हणा. अक्षर येईल त्यावरून तुम्हाला न श्लोक म्हणायचा आहे. न आलेला आहे तर न वरून म्हणायचं आहे. हा, सुनंदा ताई म्हणतायत आता. सुनंदाताई राहू द्या. म्हणा. हा, सुनंदाताई सुनंदा ताई. म्हणा. 7व्या अध्यायातला 15वा श्लोक. हा दुष्टो मूढा प्रपद्यन्ते नराधमः माययापहत ज्ञानासुरं भावमाश्रितः. राईट. हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान् न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यत्वा जयेम यदि वा नो जयेयु. य अक्षर आलेलं आहे. य अक्षर. मी म्हणते य अक्षर कोणाच्या हाते आहे रे? हा, थांबा थांबा, ह्या आपल्या कोण, सुरेखाताई. य. पूर्ण दिसत नाहीत का? नाही, पटकन सगळे. हा, दिसत नाही का मी? हो, नाही दिसतं नाही, दिसतं दिसले मला. दिसले बोला दिसले. ताई. हा. अध्याय 18 श्लोक 78. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. सुचिता ताई, तुम्ही म्हणा आता एक श्लोक. नेक्स्ट श्लोक आहे. हा. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधनैः संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. स आलेला आहे. हा, नंदिनी ताई. नंदिनी ताई. शेवटचं अक्षर काय आलं? स. स स. हा, पण नंदिनी. सत्याचा. मी म्हणू का? हा, म्हणा ताई. हा, अध्याय 15वा आणि श्लोक क्रमांक 24. नाव 15वा. मी उज्ज्वला कुलकर्णी. उज्ज्वला ताई आहे. हा. हा. सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्य निंदा तुल्य प्रिया प्रियो धीरज तुल्य निंदात्मस्तुतिः. पुढे विद्या ताई. हो. हा हा, एक श्लोक म्हणा ना. 15वा अध्याय.
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि त कर्षति त त त राजेश्वरी ताई अ, त सत- अक्षर 18वा अध्याय 77वा श्लोक. हा तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरे विस्मयो मे महान् राजन् हृदयामि च पुनः पुनः. अर्चना ताई श्लोक म्हणा. 18व्यातलं 15 शरीरवांग मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. व अक्षर आलेलं आहे व अक्षर. सुंदर. व अक्षर कोण म्हणत आहे इकडे? सुप्रिया ताई. सुप्रिया ताई व अक्षर. हो म्हणते. 11व्यातलं 27वा. हम्म. सुप्रिया ताई म्हणतायत ते. हा म्हणते. माझ्या नंतर होता त्यांचा. मग म्हणा तुम्ही, चालेल मला काय नाही नाही आता तुम्ही सांगितलंय म्हणा पटकन. ओके. वक्त्राणि ते त्वरमाण विशन्ति द्रंष्ट्रा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. राईट. पुढचा श्लोक आहे का? एव मुक्ता ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप नो यत्थो इति गोविन्दम् उक्त्वा तुष्णीं बभूवः. ह पहिला हात आलेला आहे दीप्तीताई. हो माझं दिसतच नाही का? कोणाचा मी ताई? 3-4 वेळा हात केला. कोण कोण कोण? ओके दीप्तीताई थांबा जरा. नंदिनी ताईंना आपण चान्स देऊया. त्यांचं एकही नाही झालंय. हो मी प्रत्येक तरी हा ताई म्हणा. हा म्हणा ताई. म्हणा ताई. तुमचा आवाज पण येत नाहीये ना क्लिअर, त्यामुळे हे होतंय थोडा प्रॉब्लेम. हा म्हणा. अध्याय कितवा आहे? हो आलंय ना अक्षर? हो 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 पहिलीच वेळ आहे ना माझी, जरास सगळ्यांची पहिलीच असते. ते एकच सांगितलं कशात 10व्या अध्यायामधला 19वा श्लोक घ्या. 10वा अध्याय तुम्हाला सांगितलंय त्यांनी. घ्या ताई. नंदिनी ताई तुम्हाला मदत केली त्यांनी. हा हो ते मला सापडत नाही याच्यात पटकन. हा म्हणून त्यांनी तुम्हाला मदत केली. 10वा अध्याय. ताई ही हँड रेस फेरी होती. ज्यांनी हँड रेस केला, ज्यांना येतं त्यांनीच फक्त हँड रेस करायचं. मग त्याच्यानंतर सापडत नाही बसायचं. ज्यांना येतं त्यांनी हँड रेस करायचा. ही इंडिव्हिज्युअल फेरी आहे. हा म्हणा. कितवा 19. अनुवाच अंतते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरुतेस्तु नश्यन्तो विस्तरस्य मे. आवाजच ऐकू येत नाही. आवाज नाही आला. हा ते मध्ये दुसरा आवाज. सुचिता ताई तुम्ही एक शेवटचा श्लोक म्हणा. न मे विदुःसुरगणा प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणैः च सर्वशः. श आलेला आहे. श कोणाचा आहे हात? मोदीताईंचा आहे. उमाताईंचा आहे. मोदी कोणाचा आहे? उमाताई ना. हा उमाताई म्हणा. श अध्याय दुसरा आणि 37वा श्लोक. हो आला ना. शो नाही. शहामृगाचा. हा शहामृगाचा श. बरोबर आहे. हो बरोबर आहे. नाही त्या म्हणतायत ना ताई, त्यांनी सांगितलंय. अध्याय 6वा
आणि हा श्लोक 25वा. शनै शनै रूपमदै बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्तवं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. ओके. अशा प्रकारे आपला दुसरा राऊंड संपलेला आहे. आता आपण तिसऱ्या राऊंड कडे जातोय. लक्षात फक्त एवढंच घ्यायचंय की आता पहिला अक्षर सुचेताताई तुम्हाला पद्मनाभ गटाला देते आणि त्यामध्ये तुम्ही 4 जणी आहेत. एकेकाने एक त्याच अक्षरावरनं, म्हणजे जर तुम्हाला मी जर सांगितलं स अक्षर दिलं त्यांनी, तर स वरनं पहिले पद्मनाभ 1 म्हणणार, मग पद्मनाभ 3, मग 4, मग 5, मग अजून परत फेरी 1 कडे येईल. असं 5 मिनिटं प्रत्येक गटाला दिले जाते. हा, तर मी म्हणू का असं म्हणूच नका. 1 बाय 1 फक्त सगळ्यांनाच तुम्ही हँड म्हणायचंय. रेस ठेवा. तुम्हाला हा. जर येत असेल तर तुम्ही हँड रेस ठेवायचा. कारण स वर्ण भरपूर आहे, तर मग हा. तसे मग तुम्हाला जर असतील तर तुम्ही असं ठेवा, म्हणजे तुम्हाला संधी देईल. पण मी आता म्हणू ही नका. संधी इंडिव्हिज्युअल नाही आहे, ही संधी पूर्ण गटाची आहे. त्यामुळे गटाने कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे या ठिकाणी. असं नाहीये की फक्त मलाच म्हणायला मिळाले किंवा तुम्हालाच मिळाले म्हणाले, असं नाहीये. तुम्हाला जर एका वेळेस 5 जरी येत असतील तर 5 एका सलग तुम्ही म्हणू शकता त्याच याच्यावरून. असं कुठेही नाही राहणार की एकाने म्हणले की दुसऱ्यानेच म्हणायचं. आपल्याला टाइमचा कन्स्ट्रेंट आहे की टाइम आपल्याला 5 मिनिटं दिलेला आहे, तर त्या वेळेप्रमाणेच आपल्याला म्हणायचे आहेत. जास्तीत जास्त श्लोक झाले पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि ज्यांना येत असेल त्यांनी हँड रेस करा, म्हणजे आम्ही तुम्हाला संधी देऊ. आता पद्मनाभ गट आहे, तर अक्षर सुद्धा मी पच देते तुम्हाला. प वरून तुम्हाला म्हणायचे, रिपीट होऊ द्यायचे नाहीयेत. आतापर्यंत जेवढे श्लोक झाले त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणायचे आहेत. ओके. सुरुवात सुरेखाताई बसणार. सुरेखाताई हा. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्ये भये बंधमोक्षश्च वायेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. उमाताई. अध्याय पहिला नंतर यांच्या नंतर तो वेळ तुमचाच जाणार. हा उमाताई अध्याय सांगा. जन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मावृकोदरः. अध्याय पहिला श्लोक 15. हा सुरेखाताई अध्याय. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. दीप्तीताई. अध्याय पहिला श्लोक 3. 11वा अध्याय 6वा श्लोक. पांडुपुत्राणाम आचार्य महंतीं च निवृणां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. दीप्तीताई तुम्ही. 11व्या अध्यायाचा 5वा. श्री भगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. 11वा. पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. 11वा. अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूषविशेषसङ्गान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषीश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्. 11:43. वेळ गमवू नका. तोपर्यंत सुरेखाताईंचा होतो. नमोऽस्त्यधिक कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिम प्रभावः. थांबा. सुरेखाताई. पृथ्वक्ते 18वा अध्याय 21वा श्लोक. पृथ्वक्तेन तु यज्ञानं नाना भावान् पृथ्वीधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. पुढे उमाताई म्हणताय का? 6वा अध्याय 44. पूर्वाभ्यासेन तनैव हीयते यशोऽयपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. उज्ज्वलाताई.
सहाचा दीप्तीताई. 27वा 6चा 27वा श्वश्रुवान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयस्. अरे नाही, एक मिनिट, काय झालं याचं? अध्याय उमाताई थांबा. केला तुमचा. 6चा 14वा, अध्याय 9 एक मिनिट. श्लोक 8. प्रकृतीं सामवष्टभ्य विसृज्यामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्णम् अवशं प्रकृतेर्वशात्. उज्ज्वलाताई म्हणायचंय का? हो. कोणता श्लोक म्हणू? हा पटकन प वरचं कुठला म्हणू म्हणायचं नाही, ते आता वेळ नाही आपल्याला. 9वा अध्याय श्लोक 22. श्री भगवानुवाच एक मिनिट उमाताई म्हणत आहेत, उमाताई म्हणत आहेत. मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. 10चा मी म्हणू का 24वा ताई? पुरोधसाईच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानी नामहं स्कंदः सरसामस्मि सागरः. दीप्तीताई थांबा आता 13चा जरा. 19. एक मिनिट, तुमचे ताई, मी म्हणू? गुण कमी झालेत ऑलरेडी. एका वेळी दोघं दोघं म्हणू नका, कोणालाच काही कळत नाही. सुरेखाताई पटकन. सुरेखाताई. प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टि प्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. उज्ज्वलाताई तुम्हाला म्हणायचंय का? उज्ज्वलाताई नाही, त्यांचा हँड रेज नाही आहे. हा म्हणा 11 उज्ज्वला. म्हणत होत्या 13वा त्या, अध्याय त्या म्हणत होत्या 19वा मगाशी. श्लोक. ताई, मी म्हणू का? प्रकृतिं पुरुषंचैव अरे मला म्हणू विद्यद्याति उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान्. मी म्हणू पुढे अजून एक ताई? सुरेखाताई. सुरेखाताई. परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. दीप्तीताई. उमाताई. 13वा उमाताई. श्लोक 21. पुरुषः प्रकृतिस्ततो हि भुङ्गते प्रकृतिजान् गुणात् कारणं गुणसङ्गोऽस्य सदस्यो निजन्मसु. दीप्तीताई. उज्ज्वलाताई म्हण. हा हो म्हणते. हा म्हणा. इदं अजून एक म्हणू का? श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यहं सूर्यवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात् ताई आपल्याला एक राजविद्या मिनिट राजगुह्यम्. आपल्याला प वरून म्हणायचंय ताई. इदम हा ताई म्हणू? इदम वरून नको, सुरेखाताई. वरून नकोय, प वरून हवाय आपल्याला. सुरेखाताई. 13वा अध्याय हा. 29वा प्रकृती श्लोक. पुरुषैश्चैव विद्धया विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान्. हा वेळ उमाताई. संपली, वेळ अजून एक संपली, वेळ म्हणते. संपली. पुरुषै प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृती जान गुणान कारणं गुणसंगोस्य सदसद्यो निजन्मसु. ताई हा झाला होता. 13वा ओके. अध्याय हो. आणि 29वा श्लोक. आपला वेळ झालेला आहे ताई. हा, वेळ झालेला आहे आपला. वेळ संपलेली आहे. वेळ वेळ संपलेली आहे. संपलेली आहे ताई. हा. दामोदर गट. दामोदर गट. आपण दामोदर गटासाठी दामोदरचा द देणार आहोत. द वरून तुम्हाला सगळे श्लोक म्हणायचे आहेत. रिपीट होता कामा नये. जेवढे जास्त म्हणताल, आता तुमच्या पहिल्या गटाने जवळपास 20 ते 25 श्लोक म्हणलेले, त्यापेक्षा तुम्हाला जास्त म्हणायचे आहेत. चालेल. सुचिता ताईंपासून सुरुवात करूया. दामोदर गट. सुचिता ताई. सुचिता 11वा अध्याय 11वा श्लोक. दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम्. 11वा अध्याय 12वा श्लोक. दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. राजेश्वरी ताई. अध्याय राजेश्वरी ताई अध्याय सांगा पटकन. दुसरा अध्याय 56वा श्लोक. दुःखेषुद्विग्नमना सुखेषु विगत स्पृहा वीतरा भयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. पुढे कोण आहे? नंदिनी ताई. दुसरा अध्याय 49वा श्लोक. दूरेण ह्यवरं कर्म
वियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. सुनंदाताई येतंय का? ऐकायला येतंय का ताई? हो हा येतं सुचिताताई. पुढचं हा कोण सुचिताताई. म्हणताय? 11वा सुचिताताई. अध्याय 20वा श्लोक. हम्म. द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयेकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. सुप्रियाताई. सुप्रियाताई. 10वा अध्याय 36वा. द्युतञ्चलतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहं. परत 38वा. दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं. नंदिनीताई. श्लोक द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. नंदिनीताई. अध्याय 20वा श्लोक ताई. हा. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. सुनंदाताई. अध्याय 30वा श्लोक. सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वराः. सुप्रियाताई. 11वा अध्याय 25. सुप्रियाताई. पहिला अध्याय 18वा श्लोक. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहु शंखान् दद्मुः पृथक् पृथक्. सुचिताताई. 11वा अध्याय 25वा श्लोक. दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. राजेश्वरीताई. दैवमेवापरे यज्ञ योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञ यज्ञेनैवोपजुह्वति. नंदिनीताई. 25वा श्लोक. दैवमेवापरे यज्ञे योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञेनैवोपजुह्वति. सुप्रियाताई. झालाय मला वाटतं ना. हा झाला होता का? आत्ताच म्हणलाय बहुतेक. हा राजेश्वरीताईंनीच झाला होता. हा राजेश्वरीताई म्हणा तुम्ही. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञस्तथा परे स्वाध्याय यज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रताः. सुप्रियाताई. पहिला अध्याय 8वा. 28वा. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. सुनंदाताई. दुसरा द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योगयज्ञास्तथा. झालेला आहे ताई हा पण श्लोक. दुसरा म्हणा. सुनंदाताई म्हणा. अध्याय 41वा श्लोक. हा म्हणा. अद्वमितीन्द्रियाण्याद्यो नियम्य भरतर्षभ पापान्मं प्रदहीहेनैः ज्ञानविज्ञाननाशनम्. सुचिताताई म्हणा. 7वा अध्याय 14वा श्लोक. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. राजेश्वरीताई. ताई तुम्ही अध्याय अध्याय सांगतच नाही. हा नंदिनीताई. सुप्रियाताई आहे का? बरं सुप्रियाताई म्हणा. दुसरा अध्याय 49. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय. झालाय. हा नंदिनीताई. दुसरा अध्याय 56वा श्लोक. दुःखेषु द्विग्ममनाः सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर् सुनंदाताई.
तिसरा 30वा श्लोक मयी संज्ञा आताच म्हणले ना. म म्हणून नाही म्हणायचं, आपल्याला द म्हणून म्हणायचं आहे. सुचिताताई 11वा अध्याय 51वा श्लोक. दृष्टवेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गताः. वेळ संपलीये. आता बघूया आपण कोणाचे किती हे झालेले आहे. तोपर्यंत काही एखादा काही विचारायचा श्लोक वगैरे. ओके, तोपर्यंत जस्ट आता ही फेरी आपण कन्सिडर करणार नाही आहोत. जस्ट एक आपण सुरुवात करून देऊयात एखाद्या श्लोकाची आणि त्याच्यावरून तुम्हाला तो कंटिन्यू करायचा आहे श्लोक. चालेल? त्याला जमतं त्यांनी हे करा, ट्राय करूयात थोडस आपण फक्त. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत् एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकालेने नाही. ओके. दुसरा क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. ओके, एकच श्लोक म्हणायचा आपल्याला, पूर्ण नाही, फक्त एकच श्लोक म्हणायचा आहे. ओके. संन्यासं कर्मणां कृष्ण. हँड रेज करा. सुप्रियाताई. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेययत्योरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. त्वमक्षरं परमं वेदितव्यम्. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परन्निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप. चुकला पण हा श्लोक चुकलाय तुमचा. पूर्ण श्लोक सांगते तुम्हाला. त्वमक्षरं परमं वेदितव्यं तमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययं शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. चला आता मी मार्क सांगते सगळ्यांना. बघा, आपल्या टोटल 50 मार्कापैकी पहिल्या गटाला म्हणजे पद्मनाभ गटाला मिळाले होते 40, पण त्यांच्यात थोडस शिस्तीचा भंग झाला, त्याच्यामध्ये 4 मार्क त्यांचे कमी झाले, म्हणजे 36 झालेले आहेत. दुसरं आहे दामोदर गट, गुण होते 45, पण परत गोंधळ केला, त्याच्यामध्ये त्यांचे 6 मार्क गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे झाले 39. ओके, दक्षता फक्त हीच घ्यायची की पुढच्या वेळी आपल्या चुका होणार नाही आणि जेणेकरून थोडाही गोंधळ होणार नाही. प्रत्येकाला संधी देण्याचीच आमचं सुद्धा काय असतो प्रयास असतो की प्रत्येकाला संधी मिळावी आणि त्यानुसारच आपण सगळे राऊंड काय केलेले आयोजित केलेले. तर पुढच्या वेळी अजून जोमाने आपण येऊया. प्रयत्न हा ठेवा की यावेळी बघून म्हटले पुढच्या वेळी अक्षर दिलं की निदान त्याच्यामध्ये मला एक सोपं सांगायचं वाटतंय. एकच फक्त मला सांगायचं असं वाटतं की जेव्हा अक्षरावरनं देतो ना आपण, तर तेव्हा ना 1-2 अध्याय तुम्ही बघून ठेवा की त्यामध्ये साधारण किती अक्षर येतात. तर एकेकाने तेवढे म्हणून जेव्हा दादा आदल्या दिवशी टाकतात आपल्या ग्रुपमध्ये, अंताक्षरीचा अर्थ कसा आहे ना की कोऑर्डिनेशन आपल्याला सामूहिक करायचं ना, तो थोडासा आपण प्रयत्न करायचा हा की आपण आधीच आपल्या ग्रुपशी कनेक्ट व्हायचं की एक शेवटचा अक्षर दिला जातो तर पहिले 6 मी म्हणेन किंवा पहिले मी 3 म्हणेन, 4 म्हणेन, त्याच्यामधले अक्षर, त्याच्यामधले पुढचे पुढचे ते, असं म्हणजे कोऑर्डिनेशन ठेवा, जेणेकरून आज आपले 15 मिनिटं पहिले सांगण्यामध्ये जातात. म्हणून अंताक्षरीमध्ये येणाऱ्या सर्व साधकांना विनंती आहे की त्यांनी निदान येण्याच्या आधी शेवटची अंताक्षरी बघा, म्हणजे राऊंड कसे घेतले जातात ते कळेल तुम्हाला आणि आपला प्रयत्न व्यवस्थितपणा पाहिजे. म्हणजे आपल्याला अंताक्षरी खेळायची आनंद तर घ्यायचाच आहे, पण तो व्यवस्थित जर खेळला तर अजून जास्त आनंद आपल्याला मिळेल. एवढाच फक्त प्रयत्न आपण करूया सगळेजण.
आणि तुम्हाला आजचा कसा वाटला अंताक्षरी हा गेम? ज्याचा पहिली वेळ होती छान. पहिली वेळ पहिली वेळ असताना होती आलेला पण छान अनुभव कसा वाटलं. होता? छान वाटलं एकदम सुंदर. काही मस्त. खूप सूचना छान काही ताई. अशा तुम्हाला वाटतात की काही सूचना द्याव्याच्या तर तुम्ही तेही देऊ शकतात, कुठे काय असं वाटत असेल तर? नाही, मला काय वाटलं एकच श्लोक म्हणायचे काही की प्रत्येकाने, म्हणून मी ते मग श्लोक म्हणला एक. एकच नाही नाही अक्षर. चालतं, असं काही नाही. आणि थोडंसं आपलं ऑनलाईन असल्यामुळे नेटही इश्यू असतो, त्यामुळे तेवढं काही आपण बघत नाही. पण प्रयत्न तो ठेवायचा, म्हणजे कोऑर्डिनेशन ठेवा. म्हणजे आतापर्यंत आपण असं आलं इथे आल्यावर माझ्या गटात कोण, तुमच्या गटात कोण, आपण ही जर व्यवस्था आधीपासूनच करून ठेवली आणि मी पुढच्या अक्षर वेळेस जसं आम्ही करू पहिले 4 व्यवस्थित. पुढचे 4 असं केलं ना, तर मला वाटतं अजून अंताक्षरी खूप सुंदर पद्धतीने होईल. छान होईल. हो. हा चालेल, असं. मैत्रिणींनो ओके. पुढच्या वेळेस तयार राहा. आज हो चला यावेळेस आज ऍक्च्युली प्रत्येकाला आपण व्हिडिओ पाठवलेले होते, सूचना आधीच दिलेल्या होत्या की आपल्याला काय करायचं आहे. त्यावरून बघून ठेवलं असतं तर अजून आपण जास्तीत जास्त श्लोक म्हणू शकलो श्लोक असतो घेऊ खरं शकलो. हा की पण 5 ताई मिनिटाचा कसं वेळ आहे, असतो. 5 मिनिटामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कोऑर्डिनेशन असं करायचं आहे की एकाने झाले की दुसऱ्यांनी लागले स्टार्ट करायची आहे, हा की म्हणूनच लागले मी ताई तुम्हाला तिसऱ्याने कसं आहे, स्टार्ट करायचे. हे एक कोऑर्डिनेशन मिनिट खूप महत्वाचं आहे. हा बोल. एक मिनिट. सगळेच हा बोला नवीन हा आणि बोला. पहिलाच अनुभव असल्यामुळे जरी तुम्ही सूचना आधी दिल्या तरी जेव्हा प्रत्यक्ष आपण खेळतो तेव्हा ते खरं कळतं की हरकत काय नाही, आहे. हरकत नाही नुसते ते, सूचना हरकत देऊन नाही. अगदी काहीच उपयोग बरोबर होत नाही. आहे. अगदी कारण बरोबर नाही आहे. नाही बरोबर आहे, बरोबर हा, आहे. काही कारण हरकत तुम्ही नाही. ठीक आहे, सूचना चला. देणार त्या 10 वेळा जरी पाठ केल्या तरी शेवटी ऐन वेळी जेव्हा आपण समोरासमोर भेटतो तेव्हाच कळतं खरं काय आहे नाही ही आणि गोष्ट काय करा. खरी आहे. आता ह्या खरंय, अनुभवाने काय होईल, पुढच्या कोऑर्डिनेशन वेळेस ठेवा. जास्त चांगलं होईल ना. हा कोऑर्डिनेशन फक्त आधीच आपला गट बघून सगळ्या गटाशी पुढच्या वेळेस कोऑर्डिनेट अजून ठेवा. छान, हा एकापेक्षा बस. छान. दुसऱ्या चल वेळेस आता आता पाठ करून यायचं आहे. हा आता आणि आपण तुमची हे जे श्लोक कोऑर्डिनेशन. म्हणत आहोत किंवा हा श्लोकची नावं सांगत आहोत, तर हे न करता डायरेक्ट श्लोक म्हणता यावा अशी अपेक्षा आहे. हा ठीक आहे, तयारी करू ती चला मग पण. शेवटची आपण प्रार्थना दुसरी घेऊया. हा नाही, हा एक बोल. अजून महत्वाची अपेक्षा अशी आहे की हम्म. बुधवारपासून आपण हे गट तयार केलेले असतात. हम्म. साधारण हा मंगळवारी तेच ना. बुधवारी माझं हे काम सुरू होतं. अगदी अगदी खरी गुरुवारी गोष्ट फार आहे. फार तर फायनल होतात आणि शनिवारी आपली अंताक्षरी असते. गुरुवार शुक्रवार तुमच्या गटामध्ये साधारणपणे तुमच्याशिवाय 4 जण असतात. त्या 5 जणांनी जर एकमेकांमध्ये आधीच फोनवर कोऑर्डिनेशन करून ठेवलं तर हे तेच मी अंताक्षरी त्यांना म्हटलं. हा जे स्वरूप आहे ना हा, ते ते थोडस एक जरा आता सांघिक त्याला कळालं ना. अर्थ प्राप्त होईल. म्हणजे आणि तुमचं शांतता राहते. हा तुमचं एकमेकांशी कोऑर्डिनेशनही वाढेल. त्याच्यामुळे एकमेकांशी जे ज्याला म्हणतात ना संबंध गुळपीट होणं, वाढतात. संबंध हा गुळपीट होणं संबंध हे जे म्हणतात ना वाढतात. तसं तुमचा 5 आता जणांच्या जसं गटाचा एक काहीतरी हा एकत्रितपणा येईल. एक म्हणजे तुमच्या गटाच्या व्यतिरिक्त हे इतर गटांमधून आलेले साधक आहेत. तुमच्यासारखंच ध्येय घेऊन चालणारे हे साधक आहेत. अशा लोकांशी तुम्ही कनेक्ट होता या अंताक्षरीच्या निमित्ताने. हा एक त्याच्या मागे उद्देश आहे. दोन्ही आता बघा गटांमध्ये समजा तुम्ही आता जसं 5-5 ना जण आहेत. हा प गट तुमच्यावरती आला होता, तर पद्मनाभ गटावरती जसं आता तुम्ही जर 4 जण होते, तुम्ही आधीच जर ठरवून घेतलं असतं ना, तर पहिला श्लोक मग आला अक्षर तर मी एवढ्या अध्यायांमधले मी म्हणणार, दुसऱ्यातलं मी म्हणू शकते, म्हणजे गोंधळ होणार नाही. हो की नाही? म्हणजे हे कोऑर्डिनेशन. पण कुठलं हा अक्षर येणार ते कसं आधी माहित नाही नाही नसतं ना. आधी नंतर 4 कळतं. अध्यायांमध्ये आपण बघून ठेवायचे ना ताई. तुम्हाला आहे अंताक्षरी ना तर ताई, ही अभ्यास करायचा आहे ना, नाही स्वाध्याय खरं आहे. सांगायचं ते ना आता तर कळालं ना की अभ्यास हा नाही अंताक्षरीसाठी दादांनी PDF तयार करून ठेवलेली आहे. हा त्याच्यानंतर पहिल्या अक्षरावरून कुठले कुठले श्लोक येतात श्लोक त्याची येतात. सुद्धा PDF दादांनी तयार करून ठेवलेली आहे. फक्त आपल्याला हो. काय करायचं, थोडस समोर जर ठेवलं की पटपट आपल्याला सापडणार एवढं नक्की आहे. म्हणजे पाठ नाही, ती करायची पण PDF गरज नाही आहे सध्या. नाही, प्रिंट काढली की लगेच सापडेल. हा प्रिंट अगदी अगदी पाहिजे प्रिंट काढले की काढायची. सगळं नाही तर सापडेल ते तुम्हाला. एक सोपी त्यामध्ये अजून तुम्हाला हिंट देते की काही वर्ण म्हणजे पहिले जर 12 वर्ण तुम्ही घेतले एका गट म्हणजे एका साधकाने, तर दुसरे 12 वर्ण तुम्ही घ्या. असं जर केलं ना तर ते अच्छा सुंदर अच्छा श्लोकात ओके. सगळ्यात तुमच्याजवळ प्रिंट आउट राहील ना, तुमच्या समोर राहील हो ती, हो 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 सोपं जाईल काम बरोबर आणि आहे. मस्त हो होईल. हो हो कार्यक्रम आपला अजून छान होईल हम्म. अंताक्षरी, असं मला वाटतं. हम्म. बघा हो, आपला आपण नाही नाही बघूया. बरोबर अभ्यास पण आहे. होईल हा आणि तेवढं लिहून अच्छा. ठेवलं माझ्या आपल्या माझ्या अक्षरांचं. डोक्यात एक विचार आहे. आता हा बघते बोला. किती होत होतोय. सांगा अच्छा सांगा ताई, सांगा सांगा तुमचं ना ताई. डोकं. हा म्हणजे आपली गीता पण लिहून होईल आणि प्रत्येक अक्षर जे आहे आता दादांनी PDF दिलीये
क ची, तर क प्रत्येक ह्याच्यात कुठल्या कुठल्या अध्यायामध्ये क वरून श्लोक तयार होतोय, तर ते प्रत्येक आपण लिहून काढायचे, अशी आपली एक वही तयार होऊ शकते. दादांनी आणि ती त्याच्यात पीडीएफ तुम्हाला शेअर केलेली आहे ऑलरेडी. दादांनी ती हो PDF तुम्हाला आहे, ऑलरेडी पाहिली शेअर मी. केलेली आहे नाही तो की नाही तो नुसतंच पूर्ण श्लोक लिहायचा, आणि हे नुसतं केलंय लिहून आम्ही. काढायचं असं सुंदर, करायचं. अध्याय चालेल आणि हे तो. नाही, हा सुंदर. पूर्ण हरकत नाही, श्लोक लिहायचा. अगदी हरकत नाही, खूप खूप छान केलंय आहे. आम्ही. उलट हा तो पूर्ण श्लोक आपला लिहिला म्हणजे तर अभ्यास गीता होईल. पण आपली पाठ होऊ शकते आणि राईट. आपल्या जर आपण लिहिलेली गीता मिळेल हे आपल्याला. 3 बरोबर. अध्याय छान, छान. आणि लिहूनच कधी अशी लर्न कुठे केले. आणखीन संधी मिळाली 3 तर त्याचा अध्याय फायदा मी पण होईल. लिहूनच लर्न हो केले. हो नक्कीच. चला आता आपण नक्कीच. थांबूया इथे. धन्यवाद. झाले झाले. चालेल. शेवटची धन्यवाद. प्रार्थना खूप करूया धन्यवाद. पहिले. प्रार्थना. छान वाटलं. योगेशं सदानंदं वासुदेवं व्रज प्रियं धर्म कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण ताई. ताई, स्मिताताई